एसटी महामंडळामध्ये 17,000 प्लस जागेची या ठिकाणी भरती मेगा भरती होणार आहे। परंतु या मेगा भरतीमध्ये तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे। ज्याही विद्यार्थ्याकडे ज्याही उमेदवाराकडे, मग तो महिला उमेदवार असो का पुरुष उमेदवार असो, त्या विद्यार्थ्याकडे त्या महिला उमेदवाराकडे जर या ठिकाणी हा बॅच बिल्ला असेल तरच तुम्हाला तो फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्ही या पदासाठी पात्र होणार आहात। ही भरती सर कंत्राटी आहे का परमानंट आहे याच्यावर मी नंतर बोलेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून कुठल्याही प्रकारचा व्यवस्थित परिपत्र किंवा व्यवस्थित जीआर आलेला नाहीये। त्यामुळे आताच तुम्ही आकलचे तारे तोडणं बंद करा। आपल्या याच्यामध्ये काय झालं माहिती का, एखादी ऍड आली की त्याच्यावर निगेटिव्हनेस तर्क वितर्क करण्यातच आपली जिंदगी वाया जाते। तुम्ही नाही भरला तर कोणीतरी ते फॉर्म भरणारच आहे, तो लागणारच आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, व्यवस्थित परिपत्रक येऊ द्या। 2 ऑक्टोबरला व्यवस्थित परिपत्रक येणार आहे, पण मग 2 ऑक्टोबरला जर व्यवस्थित परिपत्रक झालं आणि जर आपल्या मनासारख्या जागा निघाल्या तर मग आपल्याकडे हे कागदपत्र असणं गरजेचं आहे। यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी बांधवांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण याच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुम्हाला द्यायची आहे। चला, सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे। एकदा तुम्ही पटकन एकदा यस लाईक करून द्या बघा। आता ही भरती परमानंट आहे का टेम्पररी आहे याच्यावर आपण नंतर डिस्कस करू। त्याच्यावर आपल्याला आता डिस्कस अजिबात करायचं नाहीये, त्याला भरपूर वेळ आहे। पण ते भरती देण्यासाठी अगोदर हे कागदपत्र तुमच्याकडे आहेत का हे पहिले बघा। जर हे कागदपत्र तुमच्याकडे असतील तर मग आपण बाकीच्या गोष्टी करणार आहोत बघा। चला बघा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी। आपण एसटी महामंडळाची जबरदस्त अशी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच खास विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये घेऊन आलेले आहोत, ज्याच्यामध्ये गणित, मराठी, बुद्धिमत्ता, जीके, जे सगळे काही चालू घडामोडी सगळे विषय असतील। अजून एकदा फक्त परिपत्रक घेऊ द्या, पण आतापासून तुम्हाला तयारीला लागायचं आहे। विश्व मराठी ॲप नंबर 2 वरती ही बॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सर मग एसटी महामंडळामध्ये आम्हाला ज्या 17,000 प्लस जागा आहे ना, याच्यासाठी नेमकं आम्हाला काय लागणार आहे, बॅच बिल्ला कसा काढायचा, मग चालकाला कोणता लागणार आहे, वाहकाला कोणता लागणार आहे, तो कसा काढायचा, तो मिळतो कुठं, याच्यासाठी आम्हाला काय काय करावं लागते, हे सगळं माहिती मी तुम्हाला देणार आहे। यस, TR 2 वर्ष झाले, हेवी केली भरता येईल तर सांगतो ना, सगळं सांगतो निलेश दादा, फक्त 1-2 मिनिटं थांबा। एकदा सगळेजण जॉईन व्हा बरं, जॉईन व्हा। कुठे गेले रे मगापासून एवढे वेटिंगला होते, गेले कुठं? चला बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे बघा, की हा जो बॅच बिल्ला आहे तो कसा काढायचा, किती दिवसात मिळतो, कोणकोणती कागदपत्र लागतात ते आतापासून तयार ठेवा। ओके यस, आता बघा मी तुम्हाला काय म्हणालो, आपल्याला या भरतीच्या संदर्भामध्ये मी बोलत नाहीये की बघ कंत्राट हे का परवानगी आहे, त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ घेईल, स्पेशल बोलेल, पण त्याच्या अगोदर काही महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसटी मध्ये 17,000 प्लस पदांची जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये चालक सोबत सहाय्यक पद, मग वेगवेगळे म्हणजे सहाय्यक म्हणजे वाहक पद असेल, त्याच्यामध्ये लिपिक पद असतील, काही टेक्निकल पद असतील, हे भरण्यासाठी बघा लक्षात ठेवा तुम्हाला बॅच बिल्ला काढणं गरजेचं आहे। आता बॅच बिल्ला म्हणजे काय हे पहिले तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे बघा, की एसटी बस व खाजगी प्रवासी वाहने चालवण्यासाठी चालकाला व वाहकाला लक्षात ठेवा, ओके, चालक आणि वाहकाला बॅच बिल्ला या ठिकाणी दिला नसतो, तो काढणं गरजेचं असते। आणि चालक आणि वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन त्याला चालवणं गुन्हा ठरते। एखाद्याकडे जर हा बॅच बिल्ला नसेल आणि तो जर चालवत असेल हा गुन्हा आहे, म्हणून तो बॅच काढणं गरजेचं आहे। हा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये म्हणजे RTO ऑफिसमध्ये तुम्हाला मिळत असतो। तो काढण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या की सर हा बॅच बिल्ला कोणाकोणाला लागतो हे पहिले समजून घ्या। अनेक विद्यार्थी कन्फ्यूज झालेले इथं की सर हा बॅच बिल्ला काढायचा कोण, म्हणजे आता वाहकाला काढायचा का चालकाला काढायचा? बघा, वाहकाला सुद्धा लागतो आणि चालकाला सुद्धा लागतो, दोघांनाही पाहिजे, लक्षात ठेवा, दोघांचाही लागतो, वाहकाला सुद्धा लागतो आणि चालकाला सुद्धा लागतो। वाहकालाही बॅच काढायचा आहे, चालकालाही बॅच काढायचा आहे, आणि ज्याच्याकडं चालक आणि वाहक दोन्ही फॉर्म भरायचे असतील, बघा आता तुम्हाला मी मागे सांगितलं आहे बघा की कोकणामध्ये काय माहिती आहे का, ड्रायव्हर कम कंडक्टर हे पद आहे, म्हणजे एकच ड्रायव्हर तोच कंडक्टर सगळं ते पद मिळवण्यासाठी दोन्हीही तुम्हाला बॅच असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। ज्याच्याकडे चालकाचा बॅच आहे त्याला वाहकाचा काढायला काही अडचण नाही। आता महत्त्वाचा मुद्दा हे समजला असेल तुम्हाला की वाहकही बॅच काढू शकतो, चालकालाही बॅच लागणार आहे, दोघांनाही। बरं, बॅच कसा काढायचा, ऑनलाईन काढायचा का ऑफलाईन काढायचा सर? तर मी तुम्हाला एक सजेशन देईल की ऑफलाईन काढायला हा सोपा जातो। ओके, ऑफलाईन काढायचा आहे, डायरेक्ट RTO ऑफिसमध्ये जाऊन हे काढणं तुम्हाला सोपं जातं। ऑनलाईन जर काढायचं असेल तर ड्रायव्हरला काढता येते, म्हणजे चालक या पदासाठी बघा हे ऑनलाईन काढता येते, पण त्याची प्रोसेस वगैरे तुम्हाला सारथी ॲपवर जायचं आहे, त्या सारथी वेबसाईटवरती ते भरपूर साऱ्या गोष्टी येतात। त्याच्यापेक्षा काय करायचं, तुम्ही सरळ ऑफलाईन काढण्याचा प्रयत्न करा। ऑनलाईन जर काढायचं असेल तर तुम्हाला चालकाला म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर मागितला जातं, त्याच्यावर तुम्ही काढू शकता। दुसरं कुठं मिळतो सर, तुमच्या जिल्ह्याच्या RTO ऑफिसमध्ये,
तुमचा जो जिल्हा असेल ज्याच्यावरती तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्ड बघा ना आपण कोण्या जिल्ह्यात राहतो काय, ते आरटीओ ऑफिस, प्रत्येक जिल्ह्याला आरटीओ ऑफिस आहे. भाषा समजत असेल, माझं जर बोलणं समजायचं एकदा थंब दाखवा. ओके, प्रत्येक जिल्ह्याच्या आरटीओ ऑफिसमध्ये या ठिकाणी हा तुम्ही काढू शकता. एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किती दिवस लागतात सर? बघा, जवळपास हे काढण्यासाठी जर तुम्ही स्वतः काढलं तर 600-700 जाऊ द्या, लय झालं तर 700 रुपये लागतील. स्वतः जर काढला तर मी तर म्हणतो 600 पेक्षा कमीच लागतील. स्वतः जर काढला तर या ठिकाणी तुम्हाला खूप कमी पैसे लागणार आहे. जर एजंटच्या माध्यमातून जर काढत असाल तर मग तुम्हाला जास्त पैसे लागतील. कोणी 2000 घेईल, कोणी 3000 घेईल, कोणी 4000 घेईल, कोणी 5000 घेईल. आरटीओच्या समोर जे एजंट लोक असतात ते सुद्धा तुमचा हा बॅच बिल काढून देऊ शकतात. मग स्वतःही तुम्ही काढू शकता ना. आता स्वतःही कसा काढायचा, काय काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मग हे 600 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. बरं सर, यासाठी पात्रता काय आहे, कोण कोण काढू शकते सर हा बॅच बिल्ला? बघा बाळांनो, हा बॅच बिल्ला ज्याला वाहत्या पदासाठी काढायचं असेल, बघा लक्षात ठेवा मी काय सांगतो, म्हणजे ज्याला कंडक्टर व्हायचं असेल तर तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे. ज्याही उमेदवाराचं, मग महिला आणि पुरुष, हे लक्षात ठेवा. पुन्हा प्रॉब्लेम मध्ये सर तुम्ही महिला आणि पुरुष, आणि इकडं ही महिला आणि पुरुष. एसटी महामंडळ मध्ये आता महिला सुद्धा आहेत, लक्षात ठेवा. महिला ड्रायव्हर येतात, महिला कंडक्टर येतात, हे थोडंसं लक्ष ठेवा. ओके, एक बघा वाहकासाठी सांगतो बघा, तुमचे 18 वर्ष पूर्ण पाहिजे, तुमचं 10वी पास शिक्षण पाहिजे, हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी 12वी मागतील, पण 12वीचं एवढं काही गरज नाही. तुम्ही कमीत कमी 10वी पास तुमचं शिक्षण पाहिजे. आणि बघा लक्ष, दुसरं महत्वाचं म्हणजे वैद्यकीय फिटनेस. जे सरकारी डॉक्टर असतात बघा, आता जर तुम्ही आरटीओ ऑफिसला गेलेत ना, तिथंच कुठेतरी बाहेर एखादा डॉक्टर बसलेला असतो बघा, तो सरकारी डॉक्टर असतो. तोच कुठेतरी तुमचे काय करतो बघा, तुमचं फिटनेस चेक करतो, तुमचे डोळे तपासतो. जास्त मेन काय तपासायचे, तुमचे कान आणि तुमचे डोळे. तर तुमचे डोळे पाहिले जाते, तुम्हाला तुम्ही ड्रायव्हर आहे म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे ना, म्हणजे तुमचे डोळे. जास्त काही अवघड नसते ही वैद्यकीय फिटनेस टेस्ट, जास्त काही अवघड नसते, लक्षात ठेवा. यस 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 यस, हो कुठून नाही काढा, सूर्यकांत 2 मिनिट थांबा. ओके, बघा म्हणजे वैद्यकीय फिटनेस हे तुम्हाला सरकारी डॉक्टरकडून आणायचं आहे. आणि SEC फॉर्म असतो बघा, हा SEC फॉर्म तुम्हाला तहसीलमध्ये मिळत असतो, लक्षात ठेवा. या तहसीलमध्ये मिळणाऱ्या फॉर्मवर तुमच्या गावाचाही नाव सही सिक्का पाहिजे. ओके, गावाचा तहसीलचा तुमचा सिक्का देत असतात. तुम्ही कधी SEC फॉर्म घेण्यासाठी तहसीलमध्ये जा, तुम्हाला सगळं ते सांगून देणार आहेत. आणि बघा LPSA फॉर्म हा तुम्हाला डायरेक्ट आरटीओ मध्येच मिळतो. हाच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे व्यवस्थित पद्धतीनं. एवढं. आता बघा, चालक पदासाठी तुमचं 20 वर्ष पूर्ण पाहिजे का नाही. हो, तुला चालक पाहिजे, तुला गिअर तर वळल्या गेला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 20 वर्ष पूर्ण पाहिजे. तुमच्याकडे हेवी लायसन्सचा परवाना पाहिजे, लक्षात ठेवा. हेवी लायसन्स पाहिजे, हलकं वाहन चालवण्याचा परवाना नकोय. सर माझ्याकडे आता ते एक पोट्ट होतं, ते कोणतरी फुकेल, ते फुटाणेवाला काय ते म्हणजे कर्मचारी, सर मला गाडी चालवत आहे, मला गाडी चालवता येत नाही, मी एसटी मग चालवू देतील का, फॉर्म भरू का, लोक मारायचे काय तुला, अरे यस. हेवी केले तर भरता येईल नाही काय, हेवी केले तर तुमच्याकडे आतापासून बघा, हे 2 ऑक्टोबरला याची निविदा निघणार आहे, लक्षात ठेवा. आतापासून तयारी करा. ओके, बघा हेवी लायसन्स परवाना, शिक्षण पाहिजे तुमचं इथं काही 10वी पास, 1 ते 2 वर्षाचा अनुभव पाहिजे असलं ठीक आहे. वैद्यकीय फिटनेस सरकारी पाहिजे डॉक्टरकडचं. ओके, हे अनुभवाचं तुम्हाला देता येईल, एवढं काही नाही मोठं गोष्ट. ओके, पण हे एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरं बघा, आता कागदपत्र काय काय न्यायची सर, महत्वाचा मुद्दा हे बघा. हे कागदपत्र वाटलं त्याचं स्क्रीनशॉट मारा. काय काय कागदपत्र पाहिजे सर, इकडे लक्ष द्या. बघा, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे. ओके, सगळ्याकडे आधार कार्ड आहे, सगळ्यांकडे आहे ना भाऊ आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमच्या सगळ्यांकडे पाहिजे, लक्षात घ्या. कारण या आधार कार्डवर तुमची काय येणार आहे, ओळख येणार आहे, तुमचा पत्ता येणार आहे, तुम्ही काय करता, कुठं राहताय, सगळं काही त्याच्यावरती येणार आहे. दुसरं महत्वाचं, 10वीची सनद न्या, महत्वाचा मुद्दा आहे. 10वीची सनद, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सगळ्यांकडे असते भाऊ, काय टेन्शन घ्यायचं आहे. ओके, बघा, किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जे असेल ते. ड्रायव्हिंग लायसन्स कोणासाठी, जे ड्रायव्हर आहेत बघा, जे चालक पदासाठी तयारी करतायत अशा लोकांसाठी काय पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अरे बाबा मी हेवी सांगतो, हेवी. आता मी जर हेवी सांगत असेल तर तुम्ही मला येईल बाकीच्या 12 भानगडी कशाला विचारता रे दादा. मी फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की हेवी लायसन पाहिजे. मग आता तुम्ही ठरवा की तुमच्या जवळचं हेवी आहे का कसं आहे, आलं का लक्षामध्ये. बघा, दुसरं वैद्यकीय प्रमाणपत्र हे तिथूनच मिळते तुम्हाला डायरेक्ट. ओके, तिथं डॉक्टर बसेल असतो एक जमलं बघा तुमच्या आरटीओ ऑफिसला. चारित्र्य प्रमाणपत्र हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र लागते. ही प्रोसेस थोडीशी लंबी आहे, याला 21 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ओके, बघा, ज्याला कोणाला समजलं नसेल त्याला मी हे या ठिकाणी ऑनलाईन सर्टिफिकेट कसं काढायचं ते सुद्धा सांगणार आहे. बघा, परंतु तुमचं जे बघा चारित्र्य सर्टिफिकेट आहे, ओके, हे चारित्र्य सर्टिफिकेट फार आणि फार महत्वाचं आहे. तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, चारित्र्य प्रमाणपत्र हे सगळ्यात पहिले तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. ओके, ऑनलाईन केलं की मग इथून तुमचं ते जाणार पोलीस स्टेशनला, तुमच्या जवळच्या जिथून तुम्ही मागणार
त्या पोलीस स्टेशनला गेले की तुम्हाला करताना ऑनलाईन करायचं, पण कॅरेक्टर सर्टिफिकेट आणण्यासाठी तुम्हाला एकदा तिथं फिजिकली हजर राहावं लागणार आहे, कारण तुमचं व्हेरिफिकेशन होणार, त्यासाठी सही होणार. हा मुद्दा थोडासा महत्वाचा, थोडासा लांबणार आहे. याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ घेतो, टेन्शन घेऊ नका. याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी मी घेणार आहे की बाबा रे नेमकं तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं काढायचं, कुठून काढायचं, कोणत्या वेबसाईटवर जायचं, कारण ते तुम्हाला ऑनलाईनच करावं लागेल. तुम्ही जर म्हणले सर मी उठून डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि तिथल्या लोकांना मागतो, देता का? ते देत नाहीत, ते देत नाहीत. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन करायचे, ते मी तुम्हाला समजावून सांगतो कसं करायचं. मग हे सेक आहे, हे घ्यायचं आहे तुम्हाला फॉर्म. हा फॉर्म तुम्हाला घ्यायचाच आहे, तहसील कार्यालयामधून हा तुम्हाला मिळेल. याच्यावरती बघा तुम्ही जर स्वतः करत असाल ना, आणि जर तुम्ही एजंटकडे देत असाल तर ते एजंट लोक काय मागतील, तुम्हाला फक्त सनद मागतील, आधार कार्ड मागतील, बस ड्रायव्हिंग लायसन्स मागतील, एवढंच मागतील. ओके. जर हे ड्रायव्हिंग लायसन्स कोणासाठी आहे? फक्त ड्रायव्हरसाठी, हा, बाकी चालकासाठी नाही. सॉरी, आपले चालकासाठी आहे, वाहकासाठी ते नाही आहे. वाहक म्हणजे कंडक्टर. हो, कंडक्टरला कशाला लायसन लागते? कंडक्टरला नसते लायसन. आणि बघा LPSA फॉर्म असतो बघा, हा तुम्हाला RTO ऑफिसमध्येच मिळतो, त्यामुळे याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. हे सगळं घ्यायचं, RTO ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचं आहे, आणि जमा केल्याच्या नंतर तुम्हाला बघा हे सगळे कागदपत्र ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही प्रतीमध्ये तुम्ही घेऊन जायचे आहेत. दोन्ही प्रतीमध्ये घेऊन जा. त्याच्यानंतर बघा व्यवस्थित फॉर्म भरा, RTO ऑफिसमध्ये जमा करायचा, चुकू द्यायचा नाही. चुकू द्यायचा नाही. व्यवस्थित फॉर्म भरायचा, तिथल्या RTO ऑफिसमध्ये जमा करायचा, आणि RTO ऑफिसमध्ये जमा केल्याच्या नंतर तुम्हाला फार तर बघा जास्त दिवस लागत नाहीत, एक 10 दिवसाच्या आत, म्हणजे जेवढ्या फास्ट प्रोसेस केली तुम्ही तेवढ्या फास्ट, ओके, 10-12 दिवसाच्या आत तुमच्या हातामध्ये बॅच पडतो. फक्त सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे काय, तर तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला लागणार नाही, शतूवाले नाही, शतूवाले त्यांना काय संबंध आहे, तुम्हाला लागणार कॅरेक्टर सर्टिफिकेट. हे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे याची पहिले तुम्हाला ऑनलाईनच माहिती भरावं लागणार आहे. ऑनलाईन वाले ते देतील तुम्हाला, सेतू सुविधावाले देतील तुम्हाला. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळणार आहे. एज किती लागणार आहे टेन्शन घेऊ नका, भरपूर सारा एज असते. ही भरती कंत्राटी आहे का आहे, याच्यापेक्षा अभ्यासाला लागा, तयारी करा. वाहकसाठी लायसन्स नसते हो दादा. कंडक्टरसाठी कोणतं लायसन्स असते? कंडक्टरसाठी बॅच असतो, बॅच. कंडक्टरसाठी बॅच असतो बघा, हा बॅच बिल्ला असतो कंडक्टरसाठी. हे व्यवस्थित समजून घ्या रे बाबा, व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला कोणाला काय लागते, कोणाला काय नाही लागते, हे मी सगळं दिलेलं आहे. हे काय सगळं दिलेलं आहे तुम्हाला मी. ओके, कोणाला काय लागते आणि कोणाला काय नाही लागत हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला बॅच लागतो, बॅच. फक्त चालक या पदासाठी हेवी लायसन्सला परवाना लागत असतो. एवढं तुम्ही करा. एवढं रिन्युअल तुम्हाला 3 वर्षांनी एकदा करायचे. 3 वर्षांनी एकदा रिन्युअल करायची लागतेच ती तुम्हाला. तुम्ही एकदा जा तिथं, याला आपल्या तुमच्या RTO ऑफिसला बाहेर कोणीतरी असेल एखादं एजंट वगैरे बघा, नाही तर स्वतः करा, म्हणजे तुम्हाला रिन्युअल करावंच लागते. बॅच आपली विश्वमराठी ॲप नंबर 2 वरती चालू झालेली आहे. TCS IBPच्या पॅटर्नमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, 999ला आहे. माझं सांगणं का आम्ही आत्तापासून तयारीला लागा. शेवटी तुम्ही हुशार आहात, कारण काहीचे बहादर असे येतं की बाबा कंत्राटीचे ना असे, अरे बाबा अजून थांबणं जरासं, व्यवस्थित निविदा येऊ द्या. कारण ST महामंडळमध्ये सुरुवातीचे 3 वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसमधून मागच्या वेळेस लोकांना विचारा, काम करावं लागणार आहे, तुम्हाला डायरेक्ट परवानगी करणार नाही. मग अगोदर एकदा बघूया की निविदा कशी आहे, कारण 8000 गाड्या नवीन घेणार आहे सरकार. मग एवढं जर परिवहन मंडळ घेत असेल मग त्यांना माणसाची गरज आहे का नाही. मग आपण अगोदर अकोलाचे तारे तोडण्यापेक्षा थोडंसं हे कागद जमा करा, व्यवस्थित गोष्टी करा. ओके, कॅरेक्टर सर्टिफिकेटचे एक अवघड कागद येते यातला, तो तुम्हाला ऑनलाईनच करायचा आहे, त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. ओके, चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हे सगळे कागदपत्र घ्या, RTO ऑफिसमध्ये जा, स्वतः जा. एकदा हे कागद जमा करायच्या अगोदर सुरुवातीला एकदा ऑफिसमध्ये जाऊन या, आणि बघा काही लय अवघड नाही. थँक्यू. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. तयारीला लागा, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.